नमस्कार, मी नितीन मोरे मराठी धमालमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय. एक नवं करून नाटक आपल्या भेटीला येतं आणि त्याच नाटकाचे दिग्दर्शक माझ्यासोबत आहेत. रणजितदादा माझ्यासोबत आहे आणि अद्वैतदादा माझ्यासोबत आहे. दादा कसं आहात तुम्ही दोघं? हां, मस्त झकास एकदम. आपण लगोलग गप्पांना सुरुवात करूया. या नाटकामध्ये दोन वेडे कलाकार आहेत, प्रिया आणि उमेश. बाकीचे तर आहेत पण ते ठार वेडे आहेत. काय सांगाल त्या दोघांबद्दल? कोण अशू आणि पल्लवी? नाही, प्रिया आणि उमेश. प्रिया. हां, वेडे आहेत असं हां. त्यांचं म्हणणं आहे. हां, जे खरं तर आशू आणि पल्लवी जास्त हां. वेडे आहेत. ते जास्त वेड आहेत. हा बरोबर बोलला. हां. कसं आहे ओव्हरऑल स्टारकास्ट कशी आहे आपली चौघ जणांची? छान आहे, कारण उमेश आणि प्रियासाठीच हे नाटक लिहिलेलं आणि आशू आमचा मित्रच आहे आणि माझ्या एकांकिके होता ह्याच्यावर त्याने नाटकं केले 2. त्याच्यामुळे पल्लवी बरोबर मी स्वतः काम केलेलं आहे. त्याच्यामुळे खूप धमाल येतं आणि नाटक करताना खूप प्रश्न विचारणारे पण आहेत. त्याच्यामध्ये एक चांगलं आहे की ते नाटकासाठी असतात आणि त्याची उत्तर आम्हालाही द्यावं लागतात आणि त्याच्यातून हळूहळू गोष्टी सापडत जातात आणि ते कॅरेक्टर खूप छान करतात. त्याच्यामुळे मजा आली. अद्वैत, तू काय सांगशील? सगळे कलाकार कमाल आहेत. मुळात उमेश प्रियासाठी लिहिलेलं नाटक होतं, त्यामुळे उमेश प्रिया धरू का? नाही. त्यामुळे उमेश आणि प्रिया या नाटकात असणार हे होतंच ऑलरेडी, त्यांच्यासाठीच लिहिलेलं असल्यामुळे. आणि ती पात्रसुद्धा तशीच आहेत मुळात. कारण उमेश प्रियाला करताना सुद्धा दोघांना अरे हे किती आमचं आहे, हे किती आमच्या घरातलं आहे, असं त्यांचं पण खूप होतं. त्यामुळे त्यांना पण ते खूप रिलेट होणारं नाटक आहे. त्यांनाच असं नाही, आत्ताच्या तरुण पिढीतल्या प्रत्येक कपलला रिलेट होणारं नाटक आहे. त्यांच्याबद्दल बोलणारं, त्यांच्या जगण्याबद्दल. आणि म्हणून ते जरतरची गोष्ट आहे, कारण त्या जरतरमध्ये अडकलेल्या पिढीचंच ते नाटक आहे. आणि आशू आणि पल्लवी हे दोघं धमाल ॲक्टर आहेत. म्हणजे तू जे मगाशी म्हणालास तर वेडसरपणा जास्त या दोघांमध्ये आहे आणि सिन्सिअरिटी बघायला गेलं तर प्रिया आणि उमेशकडे आहेत, कारण ते खूप सिन्सिअर आणि असे शिस्तबद्ध आहेत दोघं जण. म्हणजे त्यांच्या खाण्यापिण्याच्या वेळा सुद्धा शिस्तीच्या आहेत. म्हणजे आता आम्ही बघितलं की प्रियाला जर असं होतं की ब्लॅक कॉफी पाहिजे बाबा तरच होणार आहे. तर तुमच्या दोघांना प्रश्न विचारतो की सोशल मीडियावर मी बघतोय की नाटकाचे प्रयोग हे ऑलरेडी बुक झाले आहेत. एक चित्रपटासाठी प्री बुकिंग होते, त्याचं एक फिलिंग वेगळं असते आणि नाटकासाठी होण्याची प्री बुकिंग ही फिलिंग खरंच खूप वेगळी असते. कसं आहे, काय आहे डोक्यामध्ये सुरू? खरं सांगू तर खूप प्रेशर येतं. उलट प्रेक्षक आपल्यावर एवढा विश्वास दाखवतात ह्याचं खूप प्रेशर येतं, पॉझिटिव्ह प्रेशर येतं. खूप छान वाटतं त्याने की रांगा लागतायत, लोकांना हे बघायचं आहे डेस्परेटली नाटक. त्यांना काहीतरी जाणवलंय की हे छान नाटक असणार, हा विश्वास त्यांनी ऑलरेडी ठेवलाय. कुठलाही बाहेर रिपोर्ट अजून गेलेला नाही, कुठल्याही पेपरमध्ये रिपोर्ट आलेला नाही, कोणी या नाटकाबद्दल काही बोललं नाही, तरी सुद्धा एवढं बुकिंग होणं हे उमेश प्रियाचं एक ग्लॅमर ही गोष्ट आहेच, पण त्याचबरोबरीने हा विश्वास सुद्धा आहे की हे नाटक चांगलं असणार आहे. सो त्या विश्वासाला पात्र ठरणं हे आमचं काम आहे. आणि दुसरी गोष्ट, मला नेहमी जेव्हा असे हाऊसफुलचे बोर्ड लागतात माझ्या नाटकांना किंवा एवढं बुकिंग होतं तेव्हा नेहमी आठवतं, कारण आम्ही ना प्रायोगिकमधून वर आलोय. आम्ही माणसांची वाट बघणारी माणसं होतो. म्हणजे "अरे, आला आला आले रे, 3 माणसं आली, 3 माणसं आली, हे 10 माणसं आली", इथपासून ते एकांकिकेपासूनची सुरुवात आहे आपल्याला तशी. हो. त्यामुळे कोणीही नाटकाला नसणं आणि 3 रांगा भरलेल्या असणं, ते हाऊसफुलचा प्रयोग. हा प्रवास आता मला आठवतोय की किती छान आहे हा प्रवास, आणि हीच गंमत आहे करिअरची की आणि नाटक करण्याची. रंजित, तू काय सांगशील तुझ्यासाठी? जसं आपण बोललो की तुम्ही पण सगळे एकांकिका करत आपण पुढे आलेलो आहोत, तर एकांकिकेचा एक वेगळाच क्रेज असतो आणि आता प्री बुकिंग होते नाटकाला, काय असतं फिलिंग तशी? खूप वेगळं, म्हणजे असं खूप भरून येतं आणि आपण काहीतरी, आपण ह्या नाटकाचा मुळात एक डिरेक्टर असू दे, कुठल्या अंगाने एक भाग असणं, तर खूप चांगलं वाटतं. पण ना आमचा हे होत होतं की नाटकाचा शेवटाकडचा भाग अजून थोडा आमच्या मनासारखा होत नव्हता, रायटरकडून पण आमच्याकडून पण. आणि हे सगळे आकडे बघताना आमच्यावर प्रेशर येत होतं की नाही रे, ही गोष्ट आपल्या अजून नाही, आम्हाला काही सांगू नका आकड्याबद्दल, आम्हाला नाटक अगोदर नीट बसू दे आणि मग हवं तर ते काय बुकिंग झालं ते सांगा. आणि खूप प्राऊड फील होतं. आणि इरा बरोबर आम्ही एकांकिकापासूनच काम केलेलं आहे. ती रायटर म्हणून आम्हाला माहिती आहे की ती ताकदीची रायटर आहे आणि हे नट पण छान आहेत. अद्वैतबरोबर मी बऱ्याच गोष्टी एकत्र केलेल्या आहेत आणि ऑडियन्सकडून असा एक रिस्पॉन्स आला की एक जबाबदारी वाढते आणि ती जबाबदारी आम्ही आता करतोय पूर्ण. ते 5 तारखेला तुमच्यासमोर येईल आणि प्रेक्षकच ठरवतील. नाही, जसं तू आता बोललास की लेखिकेने सुद्धा खूप सुंदर काम केलं. मी त्याच प्रश्नाकडे येणार होतो की एक वेगळी स्क्रिप्ट आपल्याला जेव्हा हातामध्ये येते, जेव्हा तुमच्यापर्यंत एक स्क्रिप्ट येते आणि त्याच्यामध्येच दिग्दर्शकाला कळतं की बाबा ह्याचं काय होणार आहे करून, तर जेव्हा जरतरची गोष्ट तुमच्याकडे आली तेव्हा तुमच्या मनामध्ये काय होतं? खरं सांगू तर कठीण प्रोसेस होती. हे नाटक तसं सोपं नाही आहे. अच्छा. दिग्दर्शन करायला कठीण नाटक आहे, कस लागणारं नाटक आहे. नाटक जेव्हा वाचलं गेलं तेव्हा एवढं नक्की जाणवलं की या नाटकात काहीतरी आहे, या नाटकात काहीतरी म्हणणं आहे. हे नाटक खूप जवळचं वाटण्याची शक्यता आहे. खरं आहे. मुळात हे नाटक खरं आहे आणि खरं काहीतरी भाष्य करणारं आहे. सो
आम्ही दोघंही ना त्या बाबतीत खूप प्रामाणिक आहोत आमच्या कलेशी, की अशा पद्धतीची नाटकं आपल्याला करायची आहेत. ही आपली चॉईस आहे. हे आजचं जगणं मांडणारं काहीतरी आपण सांगायला पाहिजे. तरुण पिढीचं जगणं आलं पाहिजे. आजच्या पिढीचं कन्फ्युजन, आजच्या पिढीचं हे जर तर मध्ये अडकणं, हे सगळं मांडणारं नाटक खूप महत्त्वाचं आहे हे रंगभूमीवर मांडणं. सो ते नाटकात ऑलरेडी होतं. आता दिग्दर्शन म्हणशील ना तर ती खूप वेगळी प्रोसेस आहे. तुम्ही संहिता ऐकणं आणि ती प्रयोगरूपात मांडणं ह्याच्या मधली जी प्रोसेस आहे ती खूप म्हणजे आम्हाला थकायला झालं खरं तर. आम्हाला खूप आम्ही इकडे असं करून बघूया, उलटा करून बघूया, हा सीन उलटा करून बघूया, हा सीन नंतर करून बघूया, हा पार्ट असा करून बघूया, असं खूप झालं. लेखिकेशी वादावादी झाली, सगळं झालं आणि ती मजा असते मग. म्हणजे ती खूप मजा वाटते. कारण इरा, मी, रंजित आम्ही तिघही एकत्रच काम करत वर आलेलो आहोत. त्यामुळे इगो प्रॉब्लेम नव्हता. नाटक चांगलं होण्यासाठीचे वाद होते. ते खूप मी खरं तर एन्जॉय केले. मग ते नटांबरोबर असू देत, लेखिकांबरोबर असू देत किंवा आमच्यातले असू देत, काही असू देत. ते नाटक चांगलं होण्यासाठीचे वाद होते आणि मला खरं तर ना त्या पहिल्या प्रयोगापर्यंतची प्रोसेसच जास्त आवडते. कारण दिग्दर्शकाचं 5 प्रयोगानंतर काम संपतं, ते सगळं नटांचं होऊन जातं. सो त्या प्रोसेसचा आता शेवटचा टप्पा आहे. त्यामुळे आम्हाला खूप गंमत वाटते त्याची. आम्ही आता वरती जेव्हा उमेश आणि प्रियासोबत गप्पा मारतो तेव्हा प्रिया असं बोलली की अरे सेट थोडंसं आम्हाला बदल झालेला वाटतो, कारण का अद्वैतने वेगळंच सांगितलं इकडून रिया सेटचं वगैरे असं काय. कारण का आम्हाला सुद्धा कळतं की जेव्हा दिग्दर्शक ऑन द सेटवर जेव्हा तो त्याच्यामध्ये बदल करतो तेव्हा नटाला सुद्धा तो बदल ॲक्सेप्ट करायला तेवढाच थोडा वेळ लागतो. दादा मी तुला प्रश्न विचारायला आवडेल की जेव्हा हा आपण तरुण पिढीसाठी एक विषय आहे असं बोलतो, तर यामधून जी तरुण पिढी आहे त्या तरुण पिढीसोबत आमच्या आधीची जी पिढी आहे, आमचे आईवडील असतील, त्यांना सुद्धा याच्यामधून संदेश जाईल की फक्त तरुण पिढीपर्यंतच मर्यादित असणार? नाही नाही, तेच जरची गोष्ट आहे नाटकाची, तीच खासियत की ना, जेव्हा आपली पिढी जेव्हा येऊन बघून जाईल नाटक, तेव्हा ते आपल्या आईवडिलांना नक्की सांगेल की नाही, हे जाऊन तुम्ही बघा आणि आम्ही काय प्रॉब्लेम फेस करतो किंवा आमच्या काय गोष्टी आहेत हे तुम्ही जाऊन बघा. आणि आईवडील जेव्हा नाटक बघून जातील तेव्हा ते नक्की सांगतील नाही, तुम्ही हे नाटक बघितलं पाहिजेत. अशा प्रकारचं हे नाटक आहे वाटतं. आजचं नाटक आहे आणि जे आपल्या अगोदरच्या पिढीला आत्ताच्या पिढीला हे रिलेट होणारं आणि आजचा विषय, आजचं कंटेंट मांडणारं हे नाटक आहे. अगदीच. दादा जाता आपण शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो, प्रेक्षकांना काय ॲड्रेस कराल की काय या नाटकातून वेगळं आणि फ्रेश त्यांना बघायला भेटेल? मगाचपासून जे सांगतोय तेच खरं तर, की आजची नाटकं खूप कमी होतात. मध्ये पण आता परत आपण बघितली तर जुने नाटकं परत सादर केले जात आहेत. म्हणजे ही ओरड होते की नवीन संहिता येत नाहीत का, नवीन लेखक नाही आहेत का. तर मला असं वाटतं इतकं नवीन फ्रेश नाटक आहे आणि उमेश प्रिया जी एव्हरग्रीन फ्रेश जोडी या नाटकात आहे. आणि जरी गंभीर म्हणणं असलं ना तरी खूप विनोदी आणि हलक्या फुलक्या पद्धतीने तो विषय मांडला गेलाय. त्यामुळे हे नाटक भयंकर एंटरटेनिंग सुद्धा आहे. त्यात प्रिया खूप सुंदर गाते. सो खूप कमी फिमेल ॲक्ट्रेसेस आहेत ज्यांना गाता सुद्धा येतं. त्यामुळे 2 छान गाणी सुद्धा आहेत आणि प्रिया उमेशची केमिस्ट्री आहे. आशू आणि पल्लवीसारखे एक सशक्त नट आहेत. त्यामुळे ती भट्टी खूप जमून आल्यासारखी आम्हाला तरी वाटते. त्यामुळे ती जी भट्टी, जमलेल्या भट्टीचं जे एक एनर्जी येते ना प्रेक्षकांकडे, ती खूप पॉझिटिव्ह येते आणि खूप रिफ्रेशिंग असते आणि खूप चांगला अनुभव देणारं हे नाटक आहे असं मला मनापासून वाटतं. दादा तू काय सांगशील? हे तर कलाकारांबद्दल बोला, पण मला असं वाटतं बाकी टेक्निकल जी आमची टीम आहे, म्हणजे संदेश दादासारखा तरुण एक नेपथ्याने खूप छान नेपथ्य केलं आहे. अमोघ बरोबर आम्ही दोघांनी बरीच कामं केले. अमोघचे प्रकाश योजना आहे. श्रीनाथ म्हात्रे खूप तरुण मुलगा आहे जो आत्ता रंगभूमीवर उभारतो, त्याच्यासाठी हा पहिला चान्स होता कमर्शियली. आणि उमेश प्रिया निर्माता म्हणून किंवा त्यांनी विश्वास त्याच्यावर दाखवला आहे आणि संगीतही खूप छान त्याने केलेलं आहे. तसं तरुण पिढीने तरुण मुलांसाठी किंवा पिढीसाठी केलेलं हे आजचं नाटक आहे असं वाटतं. आणि जरूर नाही, अजून एक गोष्ट फक्त ऍड करायची होती याच्या बोलण्यात, की सोनल प्रोडक्शन्स हे बॅनर आहे ना, हां, म्हणजे नंदू कदमांचं मला त्यामुळे कौतुक वाटतं की सातत्याने चांगली नाटकं केली आहेत. म्हणजे मी त्यांची 3 नाटकं मीच केली. गोष्ट तशी गमतीची असू दे, डोंट वरी बी हॅपी असू दे, दादा एक गुड न्यूज, आणि आता हे 4थं नाटक आहे माझं त्यांच्याबरोबरचं. सो 4ही नाटकं सगळे 400-450 प्रयोग आणि उत्तम बुकिंगची नाटकं त्यांच्याकडून झाली. सो एक बॅनरचं एक गुडविल तयार जे होतं, प्रेक्षकांचा एक विश्वास, सोनल प्रोडक्शनचं नाटक म्हणजे चांगलं असणार. सो तो एक विश्वास आता मला वाटतं या बॅनरने निर्माण केलेला आहे. सो ते पण एक खरंच कौतुकाची गोष्ट आहे. अगदीच. आपण प्रमोशनच्या दरम्यान पुढे सुद्धा भेटत राहू. तोपर्यंत खरंच धन्यवाद आमच्यासाठी एक नवीन नाटक घेऊन आल्याबद्दल आणि खरंच धन्यवाद आमच्यासोबत गप्पा मारल्याबद्दल. थँक्यू.